मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी गावात एक धक्कादायक घटना घडली आणि त्या घटनेनं संपूर्ण जिल्हाच नाही तर वारकरी संप्रदायाला हादरून सोडलं. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून ओळख असलेला यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या व्यक्तीवर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 5 वर्ष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित मुलगी इयत्ता 8वीत असल्यापासूनच हा प्रकार सुरू होता. आरोपी हा मुलीच्या शेजारी राहत असल्यानं दोन्ही कुटुंबांमध्ये घरातले संबंध होते आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीला धमकावून, भीती दाखवून आणि कुटुंबाला संपवण्याची भाषा वापरून तिच्यावर तो वारंवार अत्याचार करत होता, असे आरोप त्याच्यावरती आहेत. आता आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉस्को आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. पण गावात मान सन्मान असलेल्या धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून असा विश्वासघात कसा घडला? पीडित मुलगी इतके वर्षी गप्प का राहिली? आणि 10 मार्च 2026 रोजी नेमकं काय घडलं की हा संपूर्ण प्रकार अखेर बाहेर आला? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आता या धक्कादायक प्रकारामागचा संपूर्ण घटनाक्रम नेमका काय तो आपण समजावून घेऊयात. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी गावात घडलेला हा प्रकार केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण समाजाला हादरवणारा आहे. कारण आरोपी हा गावात धार्मिक कार्य करणारा, कीर्तनकार म्हणून ओळखला जाणारा आणि श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा लोकांच्या श्रद्धेचा विषय मानला जात होता. तसंच मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत शिकत असतानाच म्हणजे अंदाजे 2021च्या सुमारास या प्रकाराची सुरुवात झाली. आरोपी मुलीच्या घराजवळच राहत असल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये येणं जाणं, विश्वास आणि जवळीक होती. पीडितेचा भाऊही आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होता. त्यामुळे आरोपी घरातलाच माणूस असल्यासारखा वावरत होता. माध्यमांच्या माहितीनुसार याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीनं मुलीवर वाईट नजर ठेवायला सुरुवात केली. मुलगी घरी एकटी असताना, आई वडील घराबाहेर असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना तो तिला बोलवून घ्यायचा. सुरुवातीला भीती दाखवून आणि नंतर धमक्या देऊन तो तिच्यावर जबरदस्ती करायचा. पीडित मुलीनं खूप वेळा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीनं तिला अत्यंत गंभीर धमक्या दिल्या. जर तू कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला जिवंत ठेवणार नाही, अशी भीती तो तिला दाखवत होता. अण्णासाहेब गुंजाळ यानं स्वतःनं अधिक गुन्हे केल्याचा धाकही तो घालत होता, असं त्या मुलीनं सांगितलं. पण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातल्या बदनामीच्या भीतीमुळे मुलगी गप्प राहिली आणि हा छळ सहन करत राहिली. आणि अशा प्रकारे जवळपास 5 वर्ष हा प्रकार सुरू राहिला. या काळात मुलगी मानसिकदृष्ट्याही खचत गेली होती, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. मात्र आरोपीचा प्रभाव, भीती आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे कुणाला त्याच्यावर जराही संशय आला नाही. पण या घटनेचा सगळ्यात भयानक टप्पा 10 मार्च 2026 रोजी घडल्याचं समोर आलं. त्या दिवशी आरोपीनं मुलीला फोन करून घरी बोलावलं. तिने येण्यास नकार दिल्यावर त्यानं पुन्हा कुटुंबाला इजा पोहोचवण्याची तिला धमकी दिली आणि शेवटी भीतीपोटी ती त्याच्या घरी गेली. तिथं पोहोचताच तू उशिरा का आलीस असं म्हणत आरोपीनं तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूनं आणि चापटीनं बेदम मारहाण केली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्या नराधम आरोपीनं स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले. या माणूस कृत्यानंतरही त्यानं तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही अशी धमकी त्यानं पीडितेला दिली. या घटनेनंतर मुलीची प्रकृती अत्यंत बिघडली होती. मारहाण आणि चटक्यांमुळे तिला चालणं, बसणंही कठीण झालं होतं. काही दिवस ती घरात शांत राहिली. 14 मार्च रोजी तिचा भाऊ बाहेर गावाहून घरी आला. त्यानं तिची अवस्था पाहून विचारपूस केली. सुरुवातीला ती घाबरलेली होती, पण त्यानं विश्वासात घेतल्यानंतर तिनं मावस भावाच्या उपस्थितीमध्ये मागील 5 वर्षापासून सुरू असलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकून कुटुंबीय हादरून गेले आणि यानंतर कुटुंबानं विलंब न लावता पारनेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली. रविवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसंच बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. या घटनेनंतर संपूर्ण पारनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकून असा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मंडळी, ही घटना केवळ एका मुलीवर झालेला अत्याचार नाहीये, तर समाजातील विश्वास, सुरक्षितता आणि नैतिक मूल्यांवरचा गंभीर आघात आहे. घरच्या सारखा मानला जाणारा, धार्मिक कार्य करणारा व्यक्ती जर असा गुन्हा करत असेल तर मुलं मुली किती असुरक्षित होऊ शकतात याचा विचार करणं गरजेचं आहे. भीती, धमक्या आणि समाजातील प्रतिष्ठेचा दबाव यामुळे अनेक पीडित व्यक्ती वर्षानुवर्ष गप्प राहतात. हेही या प्रकरणातून स्पष्ट होतं. म्हणूनच मुलांशी संवाद ठेवणं, त्यांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करणं आणि संशयास्पद घटना तात्काळ लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या घटनेनंतर पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत हीच सर्वांची अपेक्षा आहे.
बाकी या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणात गुन्हेगाराला काय शिक्षा व्हायला हवी? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.